उन्हाळा म्हटलं की थंडगार काहीतरी खायची इच्छा होतेच ना. म्हणूनच आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी अगदी बाजारासारखी क्रीमी आणि स्वादिष्ट मँगो कुल्फी. कमीत कमी साहित्यात तयार होणारी ही मँगो कुल्फी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार सातारकर, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? ही जी मँगो कुल्फी आहे, व्हायरल मँगो कुल्फी, तुम्ही इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर खूप रेसिपीज बघितल्या असतील, पण अगदी डिटेलमध्ये आज आपण ही कुल्फी कशी करायची ते मी आज इथे दाखवणार आहे. त्यासाठी मी देवगड हापूस आंबे घेतलेले आहेत. तुम्ही हे कोणत्याही आंब्याची ही कुल्फी तयार करू शकता. आता बघा, या पद्धतीने आपल्याला ही कोय बाजूला काढून घ्यायची, म्हणजे आंब्याची जी बी आहे ती बाजूला काढून घ्यायची. आता हे दिसताना जरी खूप जास्त अवघड वाटत असेल तरीसुद्धा ही खूप अगदी इझिली निघली जाते, काही त्याच्यामध्ये अडचण होत नाही. बघा, अशा पद्धतीने मी इथे सगळ्या आंब्यांची जी बी आहे आतली ती काढून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, साधारण अर्धा लिटर मी फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे, म्हशीचं दूध आहे हे. आता आपल्याला ते निम्म होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे. आटतंय तोपर्यंत आपण इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी घेतलेली आहे साधारण 3 ते 4 चमचे साखर. आता आंब्याच्या गोडीप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर 3 ते 4 चमचे मिल्क पावडर, 2 चमचे काजू घेतलेले आहेत, 2 चमचे बदाम आहेत आणि त्याचबरोबर 8 ते 10 मी इथे पिस्ता घेतलेले आहेत. आपल्याला यामध्ये वेलची घालायची आहे. आता हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये आपल्याला पावडर करून घ्यायची, याची पूड करून घ्यायची. तर इथे बघा, अशा पद्धतीने याची पावडर करून घेतली. दूधसुद्धा छान आपलं आटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला ही मिक्सरमध्ये तयार करून घेतलेली पावडर घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर दूध पुन्हा एकदा एक 5 ते 7 मिनिटं छान आटवून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता, दूध छान आटलेलं आहे. बाजूला जी साय चिकटते ती आपल्याला खरवडून या दुधामध्ये मिक्स करायची आहे, जेणेकरून दूध लवकर आटायला, घट्ट व्हायला मदत होते. त्यानंतर थंड झाल्यानंतर आपण जे आंबे बी काढून, कोय काढून बाजूला केले होते, त्यामध्ये हे जे मिश्रण आहे तयार ते भरून घ्यायचं आहे. रबडी आहे, तुम्ही रबडी म्हणू शकता, ती भरून घ्यायची आहे आणि रात्रभर आपल्याला ह्याला फ्रीजरमध्ये ठेवून छान एक 8 ते 9 तास छान फ्रीज करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवते, या पद्धतीने साल काढून घ्यायची आहे आणि अगदी अशा पद्धतीने आपल्याला त्याचे पातळ पातळ स्लाईस कट करून घ्यायचे आहेत. एका पॉईंटला तुम्हाला असे वाटेल की ही बर्फी आहे की कुल्फी आहे, पण ट्रस्ट मी, एक नंबर होते ही आणि खूप सोपी आहे करायला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि या उन्हाळ्यामध्ये या पद्धतीने मस्त अशी आंब्याची थंडगार कुल्फी तुम्हाला नक्की आवडेल. तर मी इथे आता 2 आंब्याच्या कुल्फी कट करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता, मस्त अशी ही मँगो कुल्फी, स्टफ मँगोची कुल्फी खाण्यासाठी तयार आहे. वरून गार्निशिंगसाठी थोडेसे पिस्ताचे काप घातलेले आहेत आणि इथे आपली मँगो कुल्फी खाण्यासाठी तयार आहे की नाही? एकदम सोपी रेसिपी आहे, स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. तुम्ही या आंब्याच्या सीझनमध्ये एकदा तरी ही स्टफ मँगो कुल्फी नक्की ट्राय करून बघा. खूप खूप भारी लागते, एक नंबर लागते. तर अशा पद्धतीने मस्त अशी ही स्टफ मँगो कुल्फी. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर या उन्हाळ्यामध्ये, या आंब्याच्या सीझनमध्ये या पद्धतीने ही मँगो स्टफ कुल्फी एकदा नक्की ट्राय करून बघा. मस्त वरून आंब्याचा फ्लेवर आणि आतमध्ये छान आईस्क्रीम, एक नंबर कॉम्बिनेशन होतं बरं का हे. खूप छान आणि खूप मस्त लागते. बरं, कमीत कमी साहित्यात आपण घरच्या घरी ही मँगो स्टफ कुल्फी आरामात करू शकतो. इंस्टाग्रामवर ही खूप व्हायरल रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्याचबरोबर मी इथे स्टेप बाय स्टेप सांगितलीसुद्धा आहे, त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात एकदम भन्नाट होणार याची खात्री मला आहे. तर चला मग, अशा पद्धतीने ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची ही स्टफ मँगो कुल्फी कशी झाली होती. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच भन्नाट मस्त छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग, ही मँगो कुल्फी रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. भेटूया अशा एका भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. बाय बाय.